नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अळसे सर आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे दिशा चक्र। आता आपल्याला दिशा चक्र या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो, दिशा चक्र पाहता। आता दिशा, आता आपल्याला काय सांगितलं यांनी की दिशा, आता आपल्याला सांगितलं की दिशा म्हणल्याबरोबर दिशा, मग आपल्याला माहिती आहे आता दिशा कोणत्या, तर आपल्याला माहिती आहे त्या संदर्भात या ठिकाणी पहा, कधी पण आपण उत्तर पाहत असताना दिलेल्या संख्येमध्ये आता आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। दिशा लक्षात कशा ठेवाव्यात हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्या संदर्भात असणार उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम। तर त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचंय, उपदिशा, उपदिशा संदर्भात असणारा आता आपल्याला उपदिशा लक्षात राहत नाही, त्यासाठी काय करायचं, तर आता आपण म्हणतो बघा, वाकडे माकड इकडे आले नाही। मग आता आपल्याला काय करायचं, तर जेव्हा आपल्याला या ठिकाणी सांगितलं दिशाचक्र आपण कोणत्याही खोलीमध्ये बसव, कशा प्रकारचं विचारल्या बरोबर आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दिशा बरोबर आता उत्तर आपल्या वरची दिशा असते, उत्तर खालची दक्षिण, आपल्याला त्याचबरोबर डाव्या हाताची पूर्व आणि उजव्या हाताची पश्चिम, हे आपलं सिंपल या ठिकाणी लक्षात राहतं। पण दिलेल्या संदर्भात आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला सांगितलेलं आहे की उपदिशा आपल्या लक्षात राहत नाहीत। मग आता आपण जेव्हा देवाला या ठिकाणी प्रदक्षिणा घालतो त्या संदर्भात आता आपण पहा, आता इथं चिंट्या होता, हा चिंट्या, या चिंटीला या ठिकाणी भेटायला जाणार आहे। पहा आता चिंटीला भेटायला जाणार आहे। मग आता या चिंटीला भेटण्यासाठी आता त्याला लागणारी मेहनत या ठिकाणी कशा प्रकारे तो या ठिकाणी ओळखणार आहे, तर मग 0 मिनिटांमध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे की तो आता कोणत्या स्थानावरून असणार आहे। हा मध्यस्थानावर असल्याबरोबर आपल्याला लक्षात ठेवायचं बघा, तर या ठिकाणी इकडून जात असताना दिलेल्या उजव्या स्थानासंदर्भात या ठिकाणी आपण जेव्हा स्थान घेतो तेव्हा या ठिकाणी इथं म्हणायचं वायव्य, वायव्य म्हणजे त्या ठिकाणी वाकडे माकड, वाकडे माकड म्हणजे वायव्य, इकडे म्हणजे त्या ठिकाणी ईशान्य, ईशान्य, त्याचबरोबर आले बघा, आले म्हणजे त्या ठिकाणी आग्नेय, आणि नाही म्हणजेच नैऋत्य। मग आता आपल्याला सोप्या पद्धतीने सांगता येतं की जेव्हा आपल्याला या ठिकाणी फिरती या ठिकाणी दिशा होणार आहे त्यावेळेस वाकडे माकड इकडे आले नाही, जसं वाकडे माकड म्हणजे वायव्य, वा म्हणजेच या ठिकाणी वायव्य, त्याचबरोबर इकडे म्हणजेच या ठिकाणी ईशान्य, त्याचबरोबरच आले म्हणजेच या ठिकाणी आग्नेय, आणि नाही म्हणजे नैऋत्य। मग आता बाळांनो मला सांगा, अतिशय सोपी पद्धत आहे, आपल्याला उत्तर बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, पण जेव्हा आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की वाकडे माकड म्हणजेच या ठिकाणी वाकडे माकड म्हणलं की वायव्य, इकडे म्हणजे की ईशान्य, आले म्हणजे आग्नेय, नाही म्हणजे नैऋत्य, अशा सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी दिशाचक्र या ठिकाणी समजून घ्यायचं। आणि आपल्याला या ठिकाणी सोप्या पद्धतीमध्ये सांगता येतं की कोणती चिंट्याला दिशानुसार प्रश्न विचारले जातात, किती वेळा वळली, किती अंशातून वळली, जेव्हा आपल्याला विचारलं जातं तेव्हा आपल्याला लक्षात आलं असतं की या ठिकाणी आपण पूर्ण आपल्याला माहित आहे की 360 अंशाचं या ठिकाणी हे सर्कल आहे। त्याचबरोबर असणार हा काटकोन किती अंशाचा असतो, त्याचबरोबर हा काटकोन म्हणलं आपल्याला की 90 अंशाचा असतो, त्याच 90 अंशातून ती जर वळली तर त्याचबरोबर किती वेळा वळली हे आपलं स्थान लक्षावरून घेत असताना उपदिशातून आता 45 अंश या ठिकाणी स्थान लक्षात ठेवायचं। त्यावरून आपल्याला एकच लक्षात सांगता येतं की वाकडे माकड इकडे आले नाही, वाकडे माकड म्हणजे वायव्य, इकडे म्हणजे ईशान्य, आले म्हणजे आग्नेय, नाही म्हणजे नैऋत्य, आणि अशा स्वरूपामध्ये आपण सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी दिशाचक्र हा घटक या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो। धन्यवाद, आवडल्यास नक्कीच लाईक करा।